सोबती सामाजिक संस्थेच्या व ऑल ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यातील कार्यात माडेगाव येथे शेतकरी व आदिवासींच्या मुलांसाठी मोफत स्कूल बॅग व वह्या वाटप करण्यात आल्या। सोबती सामाजिक संस्थेच्या वतीने व ऑल ग्रुप ऑफ कंपनी यांच्या वतीने नांदगाव तालुक्यातील माडेगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134वी जयंती साजरी करण्यात आली। या जयंती निमित्ताने आदिवासी व शेतकरी यांच्या मुलांना मोफत स्कूल बॅग वह्या वाटप करण्यात आल्या। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नांदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी चिंचोले सर व केंद्र प्रमुख सोनवणे सर होते। सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन जायभावे सर यांनी केले। सदर कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना घेऊन करण्यात आली। कार्यक्रमात दीपक प्रज्वलन नांदगाव गट शिक्षणाधिकारी चिंचोले सर, जगन अहिरे, सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात मुलांच्या भाषेत स्पर्धा घेण्यात आल्या तसेच गायन स्पर्धा देखील घेण्यात आल्या। या कार्यक्रमाला राजू लहिरे, हरिभाऊ अहिरे, देशमुख सर, खेडकर सर, बावस्कर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद सोबती सामाजिक संस्थेचे सचिन जगन अहिरे यांच्याकडे होते। यावेळी शिक्षणाधिकारी चिंचोले सर यांनी प्रमुख भाषण केले। यावेळी चिंचोले सर यांनी शैक्षणिक दान या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तर सोनवणे सरांनी मुलांना शिक्षण हे वाघिणीचे दूध असते याचा अर्थ समजावून सांगत मार्गदर्शन केले। तसेच राऊत सर यांनी मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य थोडक्यात सांगितले। राजू लहिरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत सादर केले। तसेच 250 मुलांना मोफत वह्या व स्कूल बॅग स्कूल सोबती सामाजिक संस्थेचे सचिव जगन अहिरे यांच्या हस्ते वाटप केले। सुपर कार्यक्रमाचे नियोजन संतोष अहिरे, दुर्गादास अहिरे, बाळू लोंढे, सागर लोंढे, सुभाष साळवे, गौतम अहिरे, गणेश लोंढे यांनी केले। 500 लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कार्यात माडेगाव यांच्याद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संतोष अहिरे यांनी केले। तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचे व आलेल्या सर्व ग्रामस्थांचे व मुलांची सोबती सामाजिक संस्था सचिव जगन अहिरे यांनी आभार मानले। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव। पण माझ्या समाजाला मी वाचू शकलो नसतो, पण माझ्या